भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यवतमाळ आणि स्वयंदेव सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यशोधक समाज स्थापना 77 सुवर्ण जयंती वर्ष व महार रेजिमेंट स्थापना दिन निमित्त गोपाळबाबा वलंगकर लिखित विनंतीपत्र या दुर्मिळ पुस्तकांचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला। सामाजिक क्रांतीचे अग्रणी महात्मा फुले यांचे सहकारी आंबेडकरपूर्व कालखंडातील आद्य समाजसुधारक सत्यशोधक गोपाळबाबा वलंगकर यांनी 1888 साली लिहिलेल्या व रावढळ येथून प्रकाशित केलेल्या विनंतीपत्र या पुस्तकेस यावर्षी 135 वर्ष पूर्ण होत आहेत। डॉक्टर हनवते यांनी संशोधित व संपादित केलेल्या आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज असलेल्या या दुर्मिळ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे येथे संपन्न झाला। यावेळी जीवन गौरव पुरस्कारांचे सन्मानित मानकरी स्मृतिसेस बबन कांबळे, स्मृतिसेस सुधाकरजी खांबे, सुदामराव पवार, वसंतराव साळवी, अंकल सोनवणे, धम्मभूषण ॲडव्होकेट अप्पाराव मौंद, सत्यशोधक के.ई. हरिदास, सुबोध मोरे, रमेश शिंदे, सुभेदार मेजर तानाजी साळवी, बाळासाहेब सोनवणे हे उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, सुनील वारे, व्ही.एच. हनवते, ॲडव्होकेट दीपक जाधव, मानसी वानखेडे, सुनंदा गायकवाड, रुपाली अवचरे, डॉक्टर सुहास नाईक, आशा बैसाने आदी मान्यवर उपस्थित होते। पासून लांब राहणारी आणि सातत्याने काम करणारी अशी मंडळी पाहिली की स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो। या ठिकाणी हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। उमेश सोनवणे, बुद्धघोष गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर आलेले आहेत। त्या सर्वांचं मी संयोजकांच्या वतीनं दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने, दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने, पुन्हा नव्याने नवीन व्हावे नवे नवेसे गाणे, नवीन हेतू नवीन ध्येय नवीन उमेद नवीन आशा, कठीण आहे प्रास्ताविकेतून सारे सांगू पाहणे। मात्र प्रास्ताविक मांडणे सुद्धा कार्यक्रमाची एक नियमावली आहे, त्या दृष्टीने मी प्रास्ताविकाची मांडणी करते। सामाजिक क्रांतीचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी आंबेडकर कालखंडातील आद्य समाजसुधारक सत्यशोधक गोपाळबाबा वलंगकर यांनी 1888 साली लिहिलेल्या व रावढळ येथून प्रकाशित केलेल्या विनंतीपत्र या पुस्तकीस यावर्षी 135 वर्ष पूर्ण होत आहे। गोपाळबाबा वलंगकर यांचे विचार कार्य समाजासमोर यावे यासाठी आजचा कार्यक्रम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात अधोरेखित करावे असे कार्य गोपाळबाबांचे। त्यांच्या कार्याचा आवाका बराच मोठा आहे, परंतु तो विस्मृतीत गेला आहे। त्या इतिहासाला प्रकाशझोतात आणण्याचा छोटासा हा प्रयत्न आहे। इतिहास संशोधक डॉक्टर प्रेम हणवते यांनी संशोधित व संपादित केलेल्या आंबेडकरी चळवळीचा दस्तऐवज असलेले विनंतीपत्र या दुर्मिळ पुस्तका प्रकाशन सोहळा तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीला गतिमान करण्यासाठी निस्वार्थपणे योगदान देत आपले आयुष्य समर्पित करत केले अशा मान्यवरांना गोपाळबाबा वलंगकर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणे ही उदात्त भावना घेऊन फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसारासाठी कार्य करत असलेली सेवाभावी संस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पुसद जिल्हा यवतमाळ व्ही.एच. हनवते यांनी 5 ऑक्टोबर 1990 साली या संस्थेची स्थापना केली। आज 32वा वर्धापन दिन या संस्थेचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी वर्ष साजरे करून त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि आज महाराष्ट्रात विविध प्रबोधनात्मक कार्य त्यांचे सातत्याने सुरू आहे। सोबत संयुक्त विद्यमानाने असलेली स्वयंदेव सोशल फाउंडेशन पुणे हिची स्थापना 2020 साली झालेली असली तरी कामाची पायाभरणी ही 2005 पासूनच करीत कामात सातत्य ठेवत आज शैक्षणिक क्षेत्रात विशेषत्वाने काम करीत आहे। विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन आर्थिक सक्षम बनवून समाजाचा आधारस्तंभ व्हावा यासाठी ही संस्था महाराष्ट्रभर कार्य करत आहे। संस्थेचे 10 विद्यार्थी आजच्या घडीला उच्च पदस्थ स्थानी विराजमान झालेले आहेत, तर 2 विद्यार्थी ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी
उच्च शिक्षण घेत आहे. शिवाय शिक्षणासोबतच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी विहार, समाज मंदिर, शहरी भागात वस्ती पातळीवर, ग्रामीण भागात धम्मसंस्कार वर्ग राबवित आहे. महिलांच्या विविध प्रश्नावर काम करीत असताना 2019ला स्वतंत्रपणे महिला धम्म परिषदेचे आयोजन केले होते. 15 फेब्रुवारी 2023ला याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त महिला संविधान परिषदेचे यशस्वी आयोजन तत्कालीन महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी श्री धम्मज्योती गजबिये सरांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. आज साहित्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पुसद यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे मला सांगायचे वाटते की 15 फेब्रुवारीला तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजबिये सरांसोबत संविधान परिषदेचे आयोजन केले होते. आणि आज योगायोग असा आहे की आज वर्तमान महासंचालक श्री सुनील वारे साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. खरंच 20 सोशल फाउंडेशनचे भाग्यच म्हणावे आणि यापुढे आम्हाला बार्टी सुद्धा अशी सहयोग करत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण आता इथे उपस्थित आहोत, ज्यांच्या विनंती पत्राचं आत्ताच आपण विमोचन केलं, प्रकाशन केलं, 135 वर्षांनंतर ते गोपाळ बाबा वलंगकर. आणखी आता मी पाहत होतो ज्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि वरिष्ठ अशा व्यक्तींना जीवन गौरव, त्या सगळ्यांच्या मध्ये होते सगळ्यांना मीच आवडतो. हा पहिला भाग. त्याचा दुसरा भाग असा की ती जी जो पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार दिला गेला त्यांची बहुतेक तिसरी पिढी तो, मग ते आदरणीय मोरे साहेब असतील, ते साळवे साहेब असतील, शिंदे साहेब असतील. आणि म्हणून आता मला सांगण्यात आलं की महार बटालियनमध्ये ज्या सुभेदारांना पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला ते पण गोपाळ बाबा वलंगकर यांचेच वंशज आहे. There are two types of lineages. एक लिनिएज बायोलॉजिकल लिनिएज असतं की जे जेनेटिकली आपल्याला मिळत गेलं. दुसरं लिनिएज हे विचाराचं लिनिएज असतं. जर का विचार नसतील तर माणूस आणि प्राणी ह्याच्यात फार फरक नाही राहत. हेच विचाराचं महत्व असतं. त्या विचारांचं जागरण करणं फार गरजेचं असतं. म्हणूनच महापुरुषांच्या विचारांचं जागरण व्हावं, आपल्या आचारात यावं, हाच आपला मुख्य उद्देश आहे. शिंदे साहेब त्या पावसामध्ये जे डोक्यावर बाबासाहेबांचे विचार घेऊन उभा राहिले होते रात्रभर, याचं कारण हेच होतं की आपल्या सगळ्यांच्या पुढच्या पिढीच्या डोक्यात ते विचार झाले आणि म्हणूनच ते रात्रभर उभा होते. आणि तो विचार आपल्या सगळ्यांच्या डोक्यात जावा म्हणूनच अशा या कार्यक्रमांचं महत्व असतं. विनंती पत्राला 135 वर्षे होत आहेत आणि त्या विनंती पत्रामधले जे सुरुवातीचं कारण झालेले जे मोरे साहेब होते त्यांची पणतू आपल्या बरोबर आहे. आणि अशाच प्रकारे आजची जी ज्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला ती सर्व मंडळी, म्हणजे खांबे साहेब असतील, सोनवणे साहेब असतील, मगाशी ज्यांनी आपल्या विचारांची मांडणी केली ते साळवे साहेब असतील, या सगळ्यांचं आचार, विचार आणि विचार हे आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचे आहेत. सायन्समध्ये चुंबक बनवण्याच्या 3 पद्धती सांगितल्या. एक तर त्या लोखंडाच्या भोवती यू कॅन हॅव द वायर ऑफ द इलेक्ट्रिसिटी अँड इट बिकम द मॅग्नेट. अनादर की चुंबकाचं घर्षण करावं, लोखंडाचं घर्षण करावं, तो त्या एक्सटेंट मध्ये तो चुंबक बनतो. आणि थर्ड इज द चुंबकाच्या शेजारी चुंबक राहिला तर त्याचा चुंबक होतो. प्रवर्तनानं परिवर्तन, परिवर्तनाची ही जी चळवळ आहे ती एक अर्थानं प्रवर्तनाची पण चळवळ आहे. ही जी सगळी वरिष्ठ माणसं आहेत त्यांच्या आसपास आपण राहिलो तर हळूहळू हळूहळू आपण त्यांच्यासारखे बनत जाऊ. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमात मोरे साहेबांना मी बरीच वर्ष ओळखतो
पण आज मी त्यांना ज्या प्रकारे ओळख करायला सुरुवात केली आहे ती ओळखणं कदाचित त्यांनी पण याच्यापूर्वी कधी सांगितलं नसतं आणि मला पण ते तसं समजलं नसतं. आदरणीय बबनराव कांबळे साहेबांना पण भेटायचा योग झाला होता आणि आज कुणालजी कांबळे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत. त्या काळातलं ते विनंती पत्र, त्याच्यानंतरच जो बहिष्कृत भारत, मूक नायक आणि जनता याचा प्रवास आणि त्या प्रवासाचाच पुढचा भाग असणारं सम्राट, ही एक शृंखला आहे. शृंखला आपण सगळ्यांनी जपायचं. त्या शृंखलेला सगळ्यांचं बळ गरजेचं असतं. म्हणता की तुम लढो हम कपडे संभालते आहे, पण ती पण छोटीशी भावना असते की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ती भावना फार महत्वाची असते. जर समोर 100 माणसं असतील आणि एक माणूस जर का माझ्यासाठी अर्वाच्यपणे बोलत असेल, बाकीच्या 99 जर का शांत असतील, तर याचा अर्थ समोरची 100 माणसं मला अर्वाच्य बोलतात. पण त्यातल्या एका माणसाने जरी आवाज उठवला की नाही ते बरोबर नाहीये, तरी पण त्या अर्वाच्यपणाला, त्या चळवळीला जो माणूस वाकडं वळण देतोय किंवा वाईट वळण देतोय त्याला आपण थांबवणं गरजेचं आहे. आणि हेच काम ही सगळी माणसं आपल्या स्वतःचं जीवन एका अर्थानं समर्पित करून किंबहुना वंश परंपरेनं करत आहेत. आणि हेच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे इथं मी गेली काही महिने एक महासंचालक म्हणून या पदावर उपस्थित झालो आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्हा सर्वांच्याशी इंटरॅक्ट करण्याचं, आय एम गेटिंग अन ऑपॉर्च्युनिटी टू इंटरॅक्ट विथ यू, आय एम गेटिंग अन ऑपॉर्च्युनिटी टू स्टडी द थिंग्स व्हॉट एव्हर हॅज बीन डन, त्याचाच एक भाग म्हणून. आणि एका अर्थानं बार्टीमध्ये डॉक्टर हनवते सर आहेत, डॉक्टर बिरंजे सर आहेत आणि अशी एक मोठी टीम आहे, एक संशोधकांची टीम आहे की जे अशा प्रकारची अनेक गोष्टी संशोधन करून पुढे आणत आहेत. अशाच एका चर्चेत मला आठवतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्टमध्ये प्रॅक्टिसिंगला सुरुवात कधी झाली त्याच्यावर आमची चर्चा झाली होती. आणि डॉक्टर हनवते साहेबांनी लगेच काही दिवसातच मला संदर्भ आणून दिला होता की 5 जुलै 1923 ही तारीख होती. आणि त्याच्यामुळेच आम्ही त्या अनुषंगानं 100 वर्ष झाल्यामुळं त्याचाच एक 9 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विद्यापीठामध्ये कॉन्व्होकेशन हॉलमध्ये एक मोठा कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाला माननीय राज्यपाल महोदय उपस्थित होते, द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट उपस्थित होते आणि चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट बंदोपाध्याय सर होते. आणि बहुतेक त्या दिवशीच्या कार्यक्रमातलं सगळ्यात चांगलं भाषण, सगळ्यात चांगलं अनालिटिकल भाषण बाबासाहेबांच्या कार्याबद्दलचं ते चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट यांनी केलं होतं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचे उपाध्यक्ष वारुणजीकर सर, त्यांचं सुद्धा भाषण खूप छान झालं होतं. महापुरुषांना कशा प्रकारे समजावं ही सुद्धा एक पद्धत असायला, आणि ते कशा प्रकारे समजावं हे सुद्धा आपण चळवळीतल्या जुन्या जाणत्या माणसांच्याकडून समजू शकतो. लीळाचरित्र मराठी भाषेतला एक सगळ्यात पहिला ग्रंथ म्हणतात. त्याच्यामध्ये अन्न, माणसं आणखी हत्ती एक कथा आहे. प्रत्येक अन्न माणूस त्याला एका हत्तीच्या शेपटीला हात लावतो आणि त्याला तो हत्ती झाडूसारखा दिसतो. एक अन्न माणूस हत्तीच्या पोटाला हात लावतो आणि त्याला तो हत्ती भिंतीसारखा दिसतो. तशीच गोष्ट महापुरुषांच्या बद्दलची असते. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे ज्यांचा वारसा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रज्ञासूर्य किंवा जगातील सर्वात विद्वान व्यक्ती अशा प्रकारचा पण वारसा आहे.